विरोध मोठ्या प्रमाणामध्ये बडगुजरांच्या संदर्भात होता. खरंच भाजपची काय आक्षेप एवढी गरज ठरली की त्यांना घ्यावं लागलं? नाही, विरोध असं ठीक आहे. तर कसं आहे, दोन्ही उमेदवार ज्या वेळेला आमच्या आणि ते विरोधात लढतो आम्ही निवडणुकीला, विधानसभेला असेल, लोकसभा, त्यावेळेला थोडं बोलणं होतं, काही शब्द वापरले जातात, त्यामुळे आक्षेप निश्चित असतो. पण मला वाटतं शेवटी आम्हालाही पक्ष वाढवायचा आहे, आम्हाला पुन्हा महापालिका ताकदीने लढायची आहे. आमचा उद्दिष्ट ठरलेलं आहे महापालिकेमध्ये, नाशिकचं महापालिकेचं आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून निश्चित ज्यांना घेतलं ते 3-3, 4-4, 5 वेळा निवडून आलेले आहेत. असं नाही की एकदम नवीन आहेत का काय. ते मुरब्बी नेते आहेत, जुने आहेत. काही आपसामधले वादविवाद असतील तर ते मिटवले जातील आणि सगळ्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये असतात. आता आमच्याकडे मंत्री असलेले अनेक जण मागच्या काळामध्ये टीका करत होते, केंद्रीय नेतृत्वावर बोलत होते, देवेंद्रजीवर बोलत होते. पण आता ते एकरूप झालेले आहेत. आता कळतं नाही जुने कोण नवे कोण, आम्ही इतके एक झालेलो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की आज प्रवेश हा झाला, हा निश्चित भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने अतिशय फायद्याचा आहे. याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद ही वाढणार आहे, वाढलेली आहे. आणि त्याचा फायदा आपल्याला येणार आहे. जिल्हा परिषद आहेत, महापालिका आहेत, नगरपालिका आहेत, त्यामध्ये दिसेल. नाही नाही नाही, खरं आहे, त्यांचं म्हणणं खरं आहे. थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं. मी काल पुण्याहून सकाळीच आपण बघितलं असेल, मी 3-4 वाजता निघालो, 7-8 वाजता निघालो. मग मी खरं म्हणजे मलाही थोडा ताप आलेला होता, त्यामुळे मग मला दुपारी उठायला थोडा उशीरही झाला. त्यामुळे कम्युनिकेशन झालं नाही. मला वाटलं तिथल्या जिल्ह्यातल्या लोकांनी सगळ्यांना निमंत्रण दिले असतील, पण थोडं मिसकम्युनिकेशन झालं. पण काय हरकत नाही, हा आमचा घरचा कार्यक्रम आहे, हा पक्षातील अंतर्गत बाब आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मला अजून तारीख कळालेली नाही. खरं तारीख आज घ्यायची का 2-3 दिवसांनी घ्यायची, या बाबतीमध्ये थोडा संभ्रम होता. पण आज अचानक निर्णय ठरला आणि आजचा हा प्रवेश झालेला आहे. त्यामुळे आमच्यामध्ये कुठेही मतभेद या बाबतीमध्ये नाही. डी गँगचे संबंधित आरोप थेट बडगुजरांवर होते. विशेष म्हणजे सभेमध्ये पण हा विषय खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाजला. नितेश राणे आरोप मला वाटतं या बाबतीमध्ये आमचे अध्यक्ष आहेत, त्यांनी या ठिकाणी आपलं मत स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे या विषयावर पडदा पडलेला आहे. गिरीश महाजन सगळ्यात जास्त आग्रही भूमिका होती का? गिरीश महाजन साहेबांची सगळ्यात जास्त आग्रह होता का? माझा आग्रह पक्षवाढीसाठी असतो. पक्ष मोठा कसा होईल यासाठी असतो. पक्षाचा विस्तार कसा होईल यासाठी असतो. माझा वैयक्तिक माझा कोणावर प्रेम नाहीये की याला घ्या त्याला घ्या. आपण बघितलं असेल, उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव असेल, एक खातीर आमची सत्ता घेतली मी. धुळ्यामध्ये 74 पैकी 51 लोक आम्ही त्या ठिकाणी घेतले. त्यावेळेचे आमचे गोटे अण्णा, त्यांना बाजूला सारून. नाशिकमध्ये कधी नव्हतं, आपण 67-68 जागा 120 पैकी या आपण जिंकलो. या मागचं कारण हेच आहे की आम्ही सगळ्यांना सामावून घेतो, सगळ्यांना सोबत आम्ही काम करतो. आणि म्हणून सगळा हा विजय जो आहे, हे यश जे आहे, हे आपल्या प्रत्यक्षामध्ये दिसतंय. मला वाटतं आतापर्यंत तुमच्या सोबत ते होते तेव्हा काय झालं, तेव्हा तुम्हाला दिसलं नाही का? त्यावेळेला सगळं गोड वाटायचं. आता तुम्हाला सोडून ते आले म्हणून तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवत आहेत. बावनकुळे साहेबांनी हे सांगितलं की ते तरी जेलमध्ये जाऊन, ते म्हणजे हे तर जेलमध्ये गेलेच नाही, याचे फक्त आरोप झाला. आपण तर किती दिवस, किती महिने, वर्षभर आपण जेलमध्ये जाऊन आलात. मग याला काही उत्तर आहे का? मला वाटतं आपापल्या सोयीने ते बोलत असतात. पण आता त्यांच्या या बोलण्यामुळे, मी पुन्हा सांगेल, त्यांच्या या वागण्यामुळे, बोलण्यामुळे आता उभाटामध्ये कोणी राहणार नाही पुढे. मी आधी सांगितलं 8 दिवसापूर्वी की पुढे पुढे बघा तुम्ही काय काय होतंय म्हणून. आता ते आपल्याला बघायला मिळतंय. अजूनही काही झालं नाही. अजूनही पुढच्या 8-15 दिवसामध्ये बघा, अजून उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण बघा तुमच्यासोबत कोण राहतंय. आणि याचे सगळे जबाबदार मला तुम्ही उद्धवजींनाही सांगितलं की बाबा यांना आवरा, नाहीतर हे काही खरं नाही, तुमचं काही खरं नाही. मी हे वारंवार सांगतोय. निश्चित आपण बघा, जळगावमध्ये बघा, धुळ्यामध्ये बघा, तुम्ही अजून पुन्हा नाशिकमध्ये बघा, नगरमध्ये बघा, खूप मोठे धक्के सगळे उभाटा गट असेल, पवार साहेबांचा गट असेल, काँग्रेस असेल, त्यांना सोसावे लागतील. मी सांगितलं की सीमाताई आणि आज आपण ज्यांना घेतलं आमचे बडगुजर, हे त्यावेळेला विरोधात लढलेले होते. वादविवाद होते, अनेक वर्ष आले बडगुजर आमच्या विरोधातच आहेत. तिथे 4-4 टर्म त्या ठिकाणी नगरसेवक 20-20 वर्षापासून. त्यामुळे नेहमी त्यांच्या बोलाचाली व्हायच्या, आपसामध्ये वाद व्हायचे, कार्यकर्त्यांमध्ये कधी कधी टोकाचा संघर्ष व्हायचा. आणि म्हणून त्यांचा विरोध होता. पण मी ते सांगितलं की आता आमच्याकडे असणारे लोक अनेक जण हे मागच्या काळामध्ये आमचे विरोधकच होते. जे मंत्री आहेत प्रमुख आता, ते पण विरोध होते. पण आम्ही त्यांना पक्षात घेतलं. 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, आता मी सगळे एक झालेलो आहोत. आता तुम्हालाही कळणार नाही किंवा भाजपचे होते का, आधी कुठे पक्षात होते का म्हणून, दुसऱ्या पक्षात होते का म्हणून. म्हणून मला वाटतं हा काळ क्षणिक असतो. थोड्या दिवसामध्ये आम्ही सगळे एकत्रितपणे काम करू आणि त्यावेळेला सगळे एक होतील.
वॉशिंग मशीन आहे, आधी आरोप करतात आणि त्यानंतर धुवून साफ करून स्वतःच्या पक्षात घेतात. मला आता त्यांच्याबद्दल काय बोला मला हेच कळत नाही. स्वतःच्या स्वार्थाचं असलं की वेगळं बोलतात, आमच्याकडे आलं की वेगळं बोलतात. मला असं वाटतं आता खरं म्हणजे मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देशामध्ये राज्यामध्ये सगळं चित्र बदललेलं आहे. आता कोणी काँग्रेसकडे राहायला तयार नाही, तो राष्ट्रीय पक्ष असला तरी. आता पवार साहेबांकडे कोणी राहायला तयार नाही. आणि आता खरं म्हणजे उभा ठाकरे बिलकुल बँडच वाजलेला मला दिसतोय. ते जेवढं बोलतील तेवढा आमचा फायदा जास्त होणार आहे मला असं वाटतंय. आणि म्हणून आम्ही त्यांना काय ते बोलू आम्ही त्यांना उत्तर देत नाही, आम्हाला त्यांना उत्तर द्यायचं नाही. आम्ही आमचं उत्तर त्यांना आता कृतीतून देऊ. येणाऱ्या महापालिकेच्या, जिल्हा परिषदच्या, नगरपालिकेच्या या निवडणुकीमधून आम्ही त्यांना उत्तर देऊ.